श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात होळीच्या आधीचे 8 दिवस याला होलाष्टक असे म्हटले जातात. हे 8 दिवस अत्यंत सावधगिरीचे असतात. वैदिक पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल अष्टमी ते फाल्गुन पौर्णिमा या काळात ग्रहांचे स्वरूप उग्र असते. त्यामुळे शुभ कार्यासाठी हा काळ वर्जित असतो. 2026 मध्ये होलाष्टक 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या काळात असेल. या काळात केलेले कार्य अपेक्षित फळ देत नाही असे मानले जाते. होलाष्टकाच्या 8 दिवसात लग्न, मुंडन आणि गृहप्रवेश यासारखे शुभ कार्य केले जात नाही. पौराणिक कथेनुसार याच 8 दिवसात हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला प्रचंड त्रास दिला होता आणि शेवटी होलिका दहनाचा प्रयत्न केला होता. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू हे 8ही ग्रह क्रूर किंवा उग्र होतात, ज्यामुळे घेतलेल्या निर्णयाचे फळ शुभ मिळत नाही असे मानले जाते. आणि म्हणूनच होलाष्टकाच्या या 8 दिवसांमध्ये आपल्याला अजिबातच ही 5 कामं करायची नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं ही कामं केली गेली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना, समस्यांना आपल्याला सामोरे हे जावं लागू शकतं. 99% लोक करतात ही चूक. तर ती कोणती चूक आपल्याला अजिबात करायची नाही. त्याचबरोबर कोणती कामं जी आहेत ती आपल्याला करायची नाही, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. होलाष्टकाचा अर्थ म्हणजे होळी आणि अष्टक म्हणजेच होळीच्या आधीचे 8 दिवस. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून ते पौर्णिमा तिथीपर्यंत होलाष्टक काळ असतो. होलाष्टकाच्या दरम्यान नवग्रहांची विशेष ऊर्जा सक्रिय राहते. जर तुमच्या जन्मकुंडलीतील एखाद्या ग्रहाची अशुभ स्थितीमुळे तुमच्या जीवनात नकारात्मक परिणाम होत असतील तर होलाष्टक काळामध्ये जर ग्रहांची शांती केली तर त्याचे आपल्याला अतिशुभ फळ प्राप्त होत असते. या काळातील प्रत्येक दिवस हा विशिष्ट ग्रहाला समर्पित असतो आणि त्या दिवशी संबंधित ग्रहाची शांती करणे शुभ असते. पहिला दिवस म्हणजे अष्टमी. या दिवशी चंद्रग्रहाची शांती केलेली शुभ मानली जाते. फाल्गुन शुक्ल अष्टमीला चंद्राची ऊर्जा ही सर्वाधिक असते. या दिवशी चंद्राला शांत करण्याकरता उपाय करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमी, फाल्गुन शुक्ल नवमीला. या दिवशी सूर्याची ऊर्जा सर्वाधिक असते. या दिवशी सूर्याला शांत करण्याकरता प्रक्रिया करावी. तिसरा दिवस म्हणजे दशमी, फाल्गुन शुक्ल दशमीला शनीची ऊर्जा सर्वाधिक असते. या दिवशी शनी ग्रहाच्या शांतीकरता उपाय करावे. चौथा दिवस म्हणजे फाल्गुन शुक्ल एकादशीला शुक्र ग्रहाची ऊर्जा खूप प्रभावी असते. या दिवशी शुक्र ग्रहाला शांत करण्याकरता उपाय करावे. पाचवा दिवस म्हणजे द्वादशी, फाल्गुन शुक्ल द्वादशीला गुरुग्रहाची ऊर्जा सर्वाधिक असते. या दिवशी गुरुच्या शांतीकरता उपाय करावे. सहावा दिवस म्हणजे त्रयोदशी, फाल्गुन शुक्ल त्रयोदशीला बुध ग्रहाची ऊर्जा सर्वाधिक असते. या दिवशी बुध ग्रहाची शांती करावी. सातवा दिवस म्हणजे चतुर्दशी, फाल्गुन शुक्ल चतुर्दशीला मंगळाची ऊर्जा सर्वाधिक असते. या दिवशी मंगळ ग्रहाच्या शांतीला करता उपाय करावे. आठवा दिवस म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी राहू आणि केतूची शक्ती प्रबळ असते. या दिवशी राहू आणि केतूला शांत केल्याने नकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतात. होलाष्टक काळामध्ये ग्रहशांती केल्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडतं आणि ग्रहांचे आशीर्वाद मिळतात. हिंदू धर्मात होलाष्टक काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणं वर्जित मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार अष्टमी ते फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमेपर्यंत 8 ग्रह हे अग्निमय राहतात. या ग्रहांमध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू यांचा समावेश असतो. या ग्रहांच्या अग्निमय स्थितीमुळे शुभ कार्यावर नकारात्मक परिणाम पडू शकतो. त्याचमुळे या 8 दिवसांमध्ये कोणतेही मंगलमय कार्य केले जात नाही. होलाष्टकाच्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं.
या 8 दिवसात श्रीकृष्णाच्या विविध रूपांची पूजाही केली जाते. फळे, फुले, अबीर, गुलाल, धूप, दीप, अगरबत्ती याने पूजन करावे, तसेच मंत्राचा जप देखील करावा. यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि सौभाग्य वाढतं. तसेच होलाष्टकाच्या काळामध्ये हनुमान चालिसाचं पाठ करणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे जीवनात शांती राहते आणि आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडथळे देखील दूर होतात. तसेच होलाष्टक काळामध्ये भगवान विष्णूंची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती येते. तसेच होलाष्टक काळामध्ये आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य दिशेला एक दिवा हा लावायचा आहे. तसेच हा दिवा आवर्जून आपल्याला तुपाचा लावावा. यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येते. तसेच आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा देखील होते. होलाष्टक काळामध्ये गोरगरिबांना धान्य, कपडे, पैसे दान करावे. यामुळे आपली अपूर्ण इच्छा पूर्ण होते. तसेच होलाष्टक काळामध्ये जप आणि पूजा करावी. यामुळे आपल्याला सुख प्राप्त होतं. होलाष्टक काळामध्ये पितरांना तर्पण आणि पिंडदान केल्याने आपल्या पितरांचा आपल्याला विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच या होलाष्टक काळामध्ये आवर्जून आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप हा करायचा. असा हा जप केल्यामुळे आपल्याला अकाल मृत्यूचं भय हे राहत नाही. होलाष्टकाच्या वेळीस झाडाची फांदी तोडून जमिनीवर लावण्याची प्रथा आहे. त्यानंतर त्या फांदीला रंगबिरंगी कपडे बांधले जातात आणि ही शाखा जी आहे ती प्रल्हादाचे रूप मानले जाते. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या होलाष्टकाच्या काळामध्ये आवर्जून आपल्याला करायच्या. तर आता जाणून घेऊया होलाष्टक काळामध्ये आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत त्या चुकूनही करायच्या नाही आहेत. होलाष्टक दरम्यान लग्नाची बोलणी, घर भरणी ही शुभ कार्य करू नये. तसेच होलाष्टक दरम्यान नवीन घर, वाहन किंवा पैसे गुंतवणे यासारखी कामं सुद्धा करू नये. तसेच होलाष्टकाच्या वेळीस दाढी करू नये. तसेच होलाष्टक दरम्यान नवीन दुकानाचे उद्घाटन सुद्धा करू नये. त्याचबरोबर कोणतेही नवीन व्यवसाय सुद्धा सुरू करू नये. तसेच उपनयन संस्कार करू नये, नामकरण करू नये, कान टोचू नये, तसेच नोकरी देखील बदलू नये. तसेच होलाष्टक दरम्यान यज्ञ हवन देखील करू नये. तुम्ही होलिका दहन झाल्यानंतर ह्या सेवा ज्या आहेत त्या करू शकता. हिंदू धर्मात होलाष्टक हा काळ भक्ती आणि साधनेचा मानला जातो. कारण याच काळात भक्त प्रल्हादाने विष्णूची कठोर भक्ती केली होती. या काळात पडलेली काही स्वप्न विशेष फलदायी मानली जातात. पांढरा हत्ती किंवा गाय प्रगती आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. अग्नी किंवा पेटलेली होळी जुन्या संकटांचा नाश होऊन नवीन सुरुवात होण्याचे संकेत आहेत. देवतांचे दर्शन जर स्वप्नात विष्णू, लक्ष्मी किंवा आपले कुलदैवत दिसले तर ते आपल्याला अत्यंत शुभ आहे. तुमची भक्ती सफल होते याचं लक्षण आहे. पाणी किंवा समुद्र स्वप्नात स्वच्छ पाणी किंवा तुम्हाला समुद्र दिसला तर याचा अर्थ मानसिक शांती आणि धनलाभाचे संकेत असतात. फळांनी लढलेले झाड म्हणजे पूर्ण भरलेलंच फळांनी झाड दिसलं तर संतती सुख किंवा रखडलेली कामं पूर्ण होण्याचे चिन्ह आहेत. तर हे आहे संपूर्ण माहिती होलाष्टकबद्दल की यावेळेस आपल्याला कोणती कामं करायची नाहीत. तसेच कोणत्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या. त्याचबरोबर कोणती कामं जी आहेत ती आपल्याला आवर्जून करायची आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून चुकूनही कोणाकडनंही कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या झाल्या नाही पाहिजेत. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.